नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये कन्व्हर्शन राऊंड आणि समांतर आरक्षण याबाबत पुढे काय घडू शकतं याबद्दल एक सविस्तर आणि छोटासा व्हिडिओ बनवणार आहे। आवडला तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचा विषय होता आरक्षणावर अन्याय झाला, आरक्षणावर अन्याय झाला। तर विद्यार्थी मित्रांनो, आरक्षणाचा असा मुद्दा होता, पहिलाच मुद्दा का निवडला त्याचंही कारण आहे, कारण विद्यार्थ्यांचे कमेंट आणि विद्यार्थ्यांची नाराजी आणि विद्यार्थ्यांचं पवित्र पोर्टल बद्दलचं जे की निगेटिव्ह मत आहे ते पॉझिटिव्ह करायचंय मला। विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही घोटाळा झालेला नाही। पवित्र पोर्टलने एकदम सोयीस्कर आणि व्यवस्थितरित्या भरती प्रक्रिया पार पडण्याकडे लक्ष दिलेलं आहे। तुम्ही सुद्धा त्याच्याकडे जरा थोडंसं डोळसपणे पाहिलं तर तुमच्या लक्षात येणार आहे। आरक्षण मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षेमध्ये लक्षात घ्या, टीईटी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्याला ओपन नुसार मार्क असतील, इथे तो आरक्षणामध्ये जर राहत असेल कास्ट नुसार, त्याला जर समजा 87 मार्क आहे, तो कास्टचं एकदा त्यांनी काय केलेलं आहे, आरक्षणामध्ये रूपांतर केलेलं आहे। म्हणजे त्यांनी ओपनचे मार्क घेतलेले नाही, कास्टचे मार्क घेतले, तो पात्र झालाय। मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ओपनच्या विद्यार्थ्यांनी 90 मार्क घ्यायचे, कास्टच्या विद्यार्थ्यांनी 87 मार्क घ्यायचे आणि कास्टच्या जागामध्ये लढणं योग्य ठरतं ना? याच्यात कुठली चूक आहे, कुठला अन्याय आहे, मला हे सांगा। ओपनच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत जे काही सहन केले, आजपर्यंत त्यांना जे काही सहन करावं लागते बुद्धिमत्ताच्या जोरावर किंवा बुद्धिमत्ता असून सुद्धा जे सहन करावं लागतं, त्यांच्यावर अन्याय कधी थांबणार आहे, कधी थांबणार आहे, हा माझा मुद्दा आहे मित्रांनो। मला पण कुठलं तरी आरक्षण आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, बौद्धिक आरक्षण नसावं, असावं ते दुसऱ्या बाबतीत असावं। शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये आरक्षण असू द्या, पण नोकऱ्यामधलं आरक्षण कमी करायला पाहिजे मित्रांनो। कारण काय, बुद्धिमत्तेचा खेळ आहे, स्पर्धा परीक्षा आहे। आज स्पर्धा परीक्षेमध्ये एवढे गुण घेऊन सुद्धा काही घरी राहतात आणि काही छोटेसे थोडीशी बुद्धिमत्ता दाखवलेले लोक सुद्धा काय होतात, एखादी अधिकारी पद मिळवतात। पण असो, आपली ही भारताची लोकशाही जे की हुकुमशाही बनत चाललेली आहे, या गोष्टीमुळे ते कधी ना कधी थांबणार आहे। त्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर चर्चा कधी ना कधी करणारच आहे। आता कमेंटची रांग लागू द्या मित्रांनो, काय फरक पडत नाही, कारण सत्य परिस्थितीला नाकारता येत नाही। चला मुद्दा घेऊ, आपण मुद्द्यावर येऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, समांतर आरक्षणामध्ये साधारणपणे 5 ते 6,000 जागा रिक्त आहेत आणि 10% जागा रिक्त ठेवलेल्या आहेत, म्हणजे 5,000, साधारणपणे 8,000 दुसरा राऊंड होईल कन्व्हर्शनचा। किती? 8,000। याच्यामध्ये 5,000 लोक जे रिक्त ठेवले ते प्लस समांतर आरक्षणामधले 2 ते 2,500 लोक आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये गॅरंटेड 1000 तरी लोक बाहेर पडतील मित्रांनो। किती? साधारण 1,000-1,500 लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाहेर पडतील। आता याचं कारण सुद्धा तसंच आहे मित्रांनो, लक्षात द्या। याचं कारण काय, याचं एक महत्वपूर्ण कारण, प्रिफरन्स दिली हो, पण जाण्याची तयारीच नाही, बरोबर। नागपूरच्या लोकांना इकडं कुठं सिंधुदुर्ग आलंय, जाणं शक्यच नाही, घर, सेटलमेंट, नवरा, एवढं बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो त्याच्या मागे। नवरा बायकोचं म्युच्युअल होत नाही, बदल्या होत नाहीत। आणि आता एक मुद्दा ऐकला, यवतमाळची बातमी होती की तुमचं म्युच्युअल करून देतो, एवढे पैसे द्या। विश्वास ठेवू नका मित्रांनो, जॉब जिथे लागलाय तिथे करायची तयारी असेल तर जॉईन करा। तुमचं कुठेही म्युच्युअल होणार नाही, बदली होणार नाही, त्याची अपेक्षा सुद्धा करू नका। महाराष्ट्राच्या बाहेर तर नाही ना, जिथे आहे तिथे सेवा जबरदस्त आपली नोंदवा, नसता जाऊ नका। ती जागा एखाद्या गोरगरीब विद्यार्थ्याला मिळेल, कन्व्हर्शन राऊंडची वाट बघतोय त्याला मिळेल, कृपया करून त्या जागेवर जाऊन तुम्ही स्वतः काहीतरी घाण करून ठेवू नका। 2 महिने जॉब करायचं, परत सोडून द्यायचं, असं काही करू नका प्लीज, जाऊच नका। दुसऱ्या टेट मध्ये चांगले गुण घ्या, तुमच्या लोकल जिल्ह्यामध्ये राहा, पण विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये किंवा जॉब करणं शक्य नसेल तर त्या जागेवर आपला हक्क बजावू नका। प्रामाणिकपणे मी गुरु अकॅडमीच्या माध्यमातून विनंती करतोय, तुम्हाला शक्य नसेल तर जॉबला जॉईन करू नका, त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं भलं होणार आहे।
कारण सेटलमेंट असते काही लोकांची, सगळं काहीच ठीक आहे, पण जॉब करायचं, तुम्हाला चांगले मार्क मिळालाय तो जॉब, पण तो जॉब रिक्त राहील याकडे तुम्ही पाहू नका. आणि तसं होणारच आहे मित्रांनो. 700-800 लोक असे निघतील या भरतीमध्ये की त्यांना जाणं शक्यच होणार नाही. त्यांची बदली तर होणारच नाही. विभाग वाईज बदलीचा GR तुम्ही वाचला असेल, आणि बदली होऊ पण नको, कारण बदली झालीच नाही पाहिजे. कारण दुसऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे लोक जॉब करतात त्यांना कुठे संधी असते का हो? STI असेल, PSI असेल, त्यानंतर नगर परिषद असेल, इतर डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो बायको ह्या जिल्ह्यात, नवरा दुसऱ्या जिल्ह्यात जॉब करायला तयार असतो. तुम्ही जॉब करायची तुमची जर ताकद नसेल, जॉईन करू नका. एखाद्या विद्यार्थ्याचं भलं होईल. तुम्हाला जर खरंच तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर पुढल्या वेळेस तुम्हाला तुमचा जॉब मिळवता आला पाहिजे. नसता घरी निवांत राहा, तुमचं सगळंच काही चांगलं आहे म्हणून सरकार ते रिक्त जागा रिक्तच ठेवून जाईल. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आणि त्या लहान मुलांचं सुद्धा नुकसान करू नका तुमच्या हाताने. ठीक आहे, हा मुद्दा मला का सांगावा असं वाटला. बऱ्याच लोकांचे कॉल येतात, सर मला सिंधुदुर्ग पॉसिबलच नाही, माझं म्युच्युअल होईल का, मी ट्राय करू का? काळ्या बाजारातून तुम्ही फसणार आहात, गॅरंटी की साथ सांगतो. तुम्हाला पवित्र पोर्टलला रिपोर्ट करावंच लागणार शाळेला एखाद्या, की हा व्यक्ती आमच्याकडे जॉईन झालेला आहे, कन्व्हर्शन राऊंड मध्ये ही जागा रिक्त आहे, असं सरळ सरळ रिपोर्ट करावा लागेल. आणि त्यावेळेस आयुक्त कार्यालयातून आयुक्त सुद्धा या गोष्टीकडे नजर लावून आहेत की काय लोक जॉब करणार. जॉब केला नाहीत म्हणजे त्या कन्व्हर्शन राऊंड मध्ये सेकंड फेज मध्ये नक्कीच जागा रिक्त दाखवणार आहे, विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आणि अशा 1,500-2 हजार जागा येतील मित्रांनो वाढून. त्यामुळे होप्स ठेवा, येणाऱ्या आगामी काळामध्ये आपले सुद्धा काम होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतरचा मुद्दा असा आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून काही 400-500 विद्यार्थी बाहेर पडणार आहे. आता मी सकाळी एक बातमी वाचली की म्युच्युअल करून देतो, बदली करून देतो, इकडे हे करून देतो, हे असं काही सट्टेबाज चालू आहेत किंवा दलाल चालू आहेत, ते तात्काळ थांबले पाहिजे. आणि ते आपणच थांबवा. तुम्ही 100% गॅरंटीड फुस लावून तुम्ही फसणार आहात. कारण आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये कन्व्हर्शन राऊंडचं सगळं सांगतो. पवित्र पोर्टलने लिस्ट लावली, बरोबर, संस्था चालकाकडे रिपोर्ट केला. आता संस्था चालक काय करतील, हे हा व्यक्ती आमच्याकडे जॉईन झालेले आहे, कुणाला रिपोर्ट करतील, जे की पवित्र पोर्टलला, शिक्षण आयुक्त कार्यालयाला. या लोकांचं पेमेंट, शिक्षण सेवक या पदावर झालेलं आहे, यांचं पेमेंट कुठून होणार आहे, गव्हर्नमेंट कडून होणार आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल, त्यानंतर ती संस्था किंवा मुख्याध्यापक, शिक्षक मुख्याध्यापक, ही लिस्ट काय करतील, परत पवित्र पोर्टलला शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवतील, तेव्हा तुमचं पेमेंट होणार आहे. त्यामुळे कुठल्याही जाळ्यात फसू नका मित्रांनो. आयुक्त कार्यालयाच्या आयुक्ताच्या जवळली नातेवाईक सुद्धा, ठाण्याला त्यांचा नंबर लागलाय तर ठाण्याला जॉब करायला सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, नात्यातले सुद्धा लोक, त्यांना म्युच्युअल करण्याची संधी नाही. त्यामुळे फसू नका. फसलात किंवा कुणाला जर शब्द दिलेला असेल, माघार घ्या. आहे त्या पोझिशन मध्ये तुम्ही तिथे जॉब करू शकता. एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. ग्रो अकॅडमीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.